नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील गिरणारे येथील 344.5 KWP सोलर PV पॉवर प्लॅन्टबद्दल माहिती पाहणार आहोत. हा सोलर प्लॅन्ट थेट 33/11 kV सबस्टेशनला जोडलेला आहे आणि इथून तयार होणारी वीज थेट सरकारी ग्रीडमध्ये पुरवली जाते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या प्लॅन्टची क्षमता 344.5 KWP आहे. हा प्रकल्प 8 जून 2020 रोजी सुरू करण्यात आला होता. हा प्रकल्प MSDCL आणि EESCL यांच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे. मित्रांनो, या प्लॅन्टमध्ये अनेक सोलर पॅनल बसवलेले आहेत. हे पॅनल सूर्यप्रकाशातून DC म्हणजे डायरेक्ट करंट वीज तयार करतात आणि सूर्यप्रकाश जितका चांगला असेल तितकी जास्त वीज निर्मिती होते. हा प्लॅन्ट दिवसभर सतत स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा तयार करतो. मित्रांनो, आपण जे सोलर पॅनल बघतोय त्या सोलरमध्ये तयार झालेली वीज ही आपल्याला डायरेक्ट घरामध्ये वापरता येत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो, सोलर पॅनलमधून आलेली DC वीज थेट वापरात येत नाहीत. म्हणून ही वीज इन्व्हर्टरकडे पाठवली जाते आणि इन्व्हर्टर DC वीज AC मध्ये बदलतो, कारण आपल्या ग्रीडमध्ये AC वीज वापरली जाते. यानंतर काय करतो मित्रांनो, आपण ट्रान्सफॉर्मरद्वारे व्होल्टेज वाढवले जाते, कारण वीज लांब अंतरावर पाठवण्यासाठी हाय व्होल्टेजची खूप आवश्यकता असते. तर मित्रांनो, ही वीज थेट 33/11 kV सबस्टेशनमध्ये दिली जाते आणि इथून पुढे ही वीज गाव, शहर, उद्योगांपर्यंत पोहोचवली जाते. चला तर मित्रांनो, 344.5 KWP म्हणजे या प्लॅन्टची क्षमता, म्हणजेच कमाल वीज निर्मिती क्षमता. अशा प्रकारे सोलर PV प्लॅन्ट सरकारी ग्रीडवरील भार कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. यामुळे काय होतं आहे, कोळसा आणि इतर इंधनावरील अवलंबित कमी होते आणि प्रदूषणही कमी होतं. मित्रांनो, हा ग्रीड कनेक्टेड सोलर प्लॅन्ट असल्यामुळे यामध्ये तयार होणारी संपूर्ण वीज थेट सरकारी ग्रीडमध्ये जाते. अशा प्रकारामुळे रिन्युएबल एनर्जीला मोठा प्रोत्साहन मिळते. तर चला तर मित्रांनो, ही होती गिरणारे येथील 344.5 KWP सोलर PV पॉवर प्लॅन्ट बद्दल माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या.